जय जय रघुवीर समर्थ। मनाल्प संकल्प तो ही नसावा, सदा सत्य संकल्प चित्ती वसावा। जनी जल्प विकल्प तो ही त्यजावा, रमाकांत एकांत काळी भजावा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 130 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थ गेल्या 2 श्लोकांमध्ये आपल्याला संत संगतीचं महात्म्य समजावून सांगत आहेत। ही सत्संगती जीवनामध्ये येणं हाच महत् भाग्याचा उदय आहे। या सत्संगतीमुळे जीवनामध्ये अशा गोष्टी प्राप्त होतात ज्या त्रिभुवनामध्ये आपल्याला कोणी देऊ शकत नाही, ते हे संत आम्हाला देऊ शकतात। आम्हाला हे संत नृपती करून टाकतात। हे संत आमच्या जीवनामध्ये मांगल्याची खाण आम्हाला प्राप्त करून देऊ शकतात। अशा या संत संगतीमध्ये राहताना जीवाने कशा पद्धतीने आपली धारणा ठेवावी याचं अत्यंत सुंदर असं विवेचन समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगत आहेत। काय म्हणतात समर्थ? मना अल्प संकल्प तोही नसावा। अल्प संकल्प, अगदी छोटासा, काहीतरी नश्वर गोष्टींना प्राप्त करण्याची इच्छा, असा संकल्प हे मना तू कधी आपल्या अंतरंगामध्ये ठेवू नकोस। मग संकल्प करायचाच असेल तर काय कर? सदा सत्य संकल्प चित्ती वसावा। तू आपल्या चित्तामध्ये नित्य सत्य संकल्पाची धारणा दृढ कर। सत्य संकल्प म्हणजे काय? जे सत्य आहे त्याची प्राप्ती करणं। कोण सत्य आहे? राम सत्य आहे। त्या रामाला प्राप्त करण्याचा संकल्प, ही दृढ इच्छा तू नित्य आपल्या चित्ती धारण कर। सदा सत्य संकल्प चित्ती वसावा। आणि आपला वेळ जनी जल्प विकल्प तोही त्यजावा। जनामध्ये वायफळ गप्पा मारत उगीच चहाट्या पिटण्यामध्ये आपला वेळ वाया घालवू नकोस। जनी जल्प विकल्प तोही त्यजावा। आणि मग तुझ्या लक्षात येईल की तुझ्याकडे किती मोकळा वेळ आहे रे। एवढ्या मोकळ्या वेळामध्ये तू काय कर? रमाकांत एकांत काळी भजावा। त्या रामाला, त्या रमाकांताला एकांत काळामध्ये निरंतर त्याचं भजन करण्याचा तू अभ्यास कर। रमाकांत एकांत काळी भजावा। सज्जनो, सत्संगतीमधून प्राप्त होणारं एक जीवाला सर्वोत्तम असं ध्येय म्हणा किंवा सर्वोत्तम असं फळ म्हणा, ते हे आहे की मन हे रमाकांताला एकांत काळी निरंतर भजायला लागतं, त्याचं भजन करू लागतं। असं हे संत संगतीचं महात्म्य समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगतायत। बघा, आपण सामान्य माणसांचे संकल्प देखील अतिसामान्य असतात, अगदी छोटे असतात। खरं तर मनुष्याला छोट्या छोट्या गोष्टी या सुखाला प्रदान करणाऱ्या असतात, यात काही शंका नाही। परंतु या सगळ्याला एक आयुष्य आहे आणि ते अल्प आहे। एखाद्याला एखादी गोड वस्तू खावीशी वाटली, क्षणभर ते सुख आहे, पण क्षणामध्ये त्या सुखाचा ऱ्हास होतो। ज्याला म्हणतात ना की लॉ ऑफ डिमिनिशिंग नेचर, तसं असतं। म्हणजे एखाद्याला गुलाबजाम फार आवडतात, म्हणून तो ज्या आवडीने, ज्या गोडीने, ज्या मधुरतेने पहिला गुलाबजाम खाईल,
कदाचित चौथा पाचवा गुलाबजाम पर्यंत जाऊस तर त्याची चव बदलून जाते. प्रत्येक गोष्ट ही अति तेथे मातीच होत असते. त्यामुळे या सगळ्या ज्या अल्पकालीन अशा गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या जीवनाला शाश्वत सुख देऊ शकत नाहीत. त्या मनुष्याला निरंतर अधिक चंचलच करत जातात. या अशा अल्पसंकल्पांना नेहमी स्वल्पविराम असतो. श्री महाराज एक फार छान गोष्ट सांगायचे. एकदा एका तरुण मुलाला ते म्हणाले, अरे तू नामस्मरण कधी करणार? कधी दिसत नाही करताना भगवंताची भक्ती. यावरती तो म्हणाला की महाराज, आता माझं शिक्षण चालू आहे, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी नक्की करेन. शिक्षणानंतर महाराजांनी विचारलं, आता म्हणे आता विवाहाची वेळ आली आहे, नुकतीच नोकरी लागली आहे, जरा नोकरीमध्ये व्यस्तता आहे, विवाह करायचा आहे, ते एकदा स्थिर स्थावर झालं की करीन. विवाहानंतर काही काळाने भेटला, म्हणाला आता मुलं लहान आहेत, त्यामुळं जरा मुलांचं शिक्षण एकदा रांकेला लागलं की मग मी भक्ती करीन. मुलं मोठी झाली, मग म्हणाला आता मुलांच्या शिक्षणाची काळजी आहे, ती एकदा रेघारूपाला लागली की मग मी भक्ती करीन. मुलांची लग्न झाली, म्हणाले आता तर निवृत्त झालास ना. अहो कसला निवृत्त, आता नातवंड सांभाळायची आहेत, ती नातवंड एकदा मोठी झाली की मग मी भक्ती करीन. असं करत करत मनुष्य 12व्यापासून ते 12व्यापर्यंत भक्तीला नेहमी भविष्यामध्ये ढकलत राहतो. नामस्मरणासाठी तो वेळ काढत नाही, कारण त्याला नेहमी हे अल्पसंकल्प खुणावत असतात. हे झालं की. सज्जनो, भक्तीसाठी अनुकूलता आल्यानंतर मी भक्ती करेन असं म्हणणारा मनुष्य हा जीवनामध्ये कधीच भक्ती करू शकत नाही. आपण म्हणाला, अहो नाही, तुम्हाला माहित नाही, आमच्या प्रपंचामध्ये फार कटकटी आहेत. ते काव्य आहे ना, मी जेमिनी, त्याचा उल्लेख करतो. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. प्रपंचामध्ये सगळ्यांच्या कटकटी सारख्याच सज्जनो, आणि या सगळ्या कटकटींमध्ये राहूनच आम्हाला त्या भगवंताची प्राप्ती करायची आहे. हा परमार्थ साधायचा आहे. बघा, आपल्याकडे जर एखाद्या बॅगेमध्ये आपल्याला अगदी सामान गच्च भरायचं असेल तर आपण काय करतो? छोट्यातली छोटी फट जरी असली ना तरी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी घुसवतो, होय की नाही? आपल्याला प्रपंचामध्ये ना अशा मोकळ्या वेळाच्या फटी शोधल्या पाहिजेत, जिथं आम्हाला परमार्थ बरोबर गुंतवून ठेवता येईल. आणि हे श्री महाराजांना फार आवडायचं, कारण महाराजांचं ब्रीदच होतं की माझ्या माणसाला परमार्थ हा कधीच प्रपंचाच्या आड येणार नाही. तुम्ही प्रपंच करा, या प्रपंचामध्ये असलेल्या सगळ्या अल्पसंकल्पांना कर्तव्य बुद्धीने पूर्ण करा. पण या कर्तव्य बुद्धींमध्ये एका गोष्टीला तुम्ही मात्र मनामध्ये घट्ट धरा की सदा सत्य संकल्प चित्ती वसावा. मला तो राम हवाय. मला या प्रपंचाच्या धामधुमीमध्ये, या खटाटोपीमध्ये त्या रामापर्यंत जायचंय आणि याच जन्मात जायचंय. समर्थांनी ज्ञानदशकामध्ये एक अत्यंत महत्वाचं सूत्र सांगितलंय. याच जन्मी येणोची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे. आम्हाला याच जन्मामध्ये, याच प्रारब्धामध्ये, याच संसारामध्ये आहे त्याच कर्तव्यांमध्ये राहत त्या भगवंताची प्राप्ती करायची आहे. हा मोक्ष आम्हाला प्राप्त करायचा आहे. हा सत्य संकल्प आहे. आणि सत्य संकल्पाची गंमत कशी आहे? किंबहुना कुठल्याही संकल्पासाठी जर मनुष्य दृढ असेल बुद्धीने आणि थोडा थोडा जरी प्रयत्न दररोज करत असेल. बघा, ते 100 मीटर धावणारी लोक असतात ना ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये, 9-10 सेकंदामध्ये ते 100 मीटर अंतर धावतात. मला सांगा, जेव्हा त्यांनी तसा संकल्प केला की आपण 100 मीटरमध्ये अगदी अव्वल येण्याचा प्रयत्न करावा, हा संकल्प आहे. पण मला सांगा, कदाचित जेव्हा त्यांनी पहिल्यांदा धावायला सुरुवात केली असेल तेव्हा किती जणांना त्या 10 सेकंदाच्या आजूबाजूची वेळ नोंदवता आली असेल हो? बहुतांश लोक त्या ध्येयापासून कितीतरी अंतरापर्यंत दूर असतील. पण योग्य अनुशासन, योग्य पद्धतीचा सराव, योग्य पद्धतीची शक्ती, व्यायाम या सगळ्यांनी आणि दृढ संकल्पाने ते एका टप्प्यावर आयुष्याच्या त्या संकल्पाला पूर्ण करतात. प्रत्येक संकल्पाला हे असंच अनुशासन लागतं. मला तो सत्य संकल्प चित्ती ठेवायचा आहे, पण चित्तामध्ये तो गेलेला आहे याची खूण काय आहे? पूज्य ब्रह्मानंद महाराज त्यांनी जे मोक्ष प्राप्तीचे रहस्य हे जे स्फुट लिखाण केलंय त्याच्या पहिल्याच वाक्यामध्ये काय म्हणतात? सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्यांची खरी आणि तीव्र इच्छा असेल
त्यांनी सदा सर्वदा अखंड रामनाम स्मरण करावं. ज्यांची खरी आणि तीव्र इच्छा आहे त्यांनाच हा सदा सत्य संकल्प चित्ती वसावा ही अवस्था प्राप्त होऊ शकते. कारण की आम्ही काय म्हणतो, हो आमची आहे बाबा इच्छा रामाला प्राप्त करण्याची, पण ही आमची सगळी वरवरची इच्छा आहे. चित्ती म्हणजे अगदी आतपर्यंत, हृदयापर्यंत, तळापर्यंत जाणं, ही ती इच्छा नाहीये. आमची ही वरवर इच्छा आहे, ती खरी नाही. कदाचित एखाद्या प्रसंगानुसार ती तीव्र होईल, पण ती खरी नसेल तर तीव्र इच्छा उपयोगाची नाही. आणि तीव्र इच्छा आहे पण जर खरी नसेल तरी देखील ती उपयोगाची नाही. म्हणून इथं ब्रह्मानंद महाराजांनी खरी आणि तीव्र इच्छा असा शब्द प्रयोग केला आहे. याचं आणखीन व्यावहारिक उदाहरण द्यायचं झालं तर आपण बघतो अनेकदा काही राजकारणी मंडळी संसदेमध्ये म्हणा किंवा त्यांच्या सभेमध्ये म्हणा अगदी तावातावाने, अगदी तीव्रतेने बोलत असतात. आपल्याला असं वाटतं काय या माणसाची खरी इच्छा आहे, काय या माणसाची तीव्र इच्छा आहे, खरोखर काम व्हायलाच पाहिजे. पण बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की ती कामं ही कुठेतरी हवेमध्ये विरून जातात. कारण तिथं केवळ त्यांच्या बोलण्यामध्ये तीव्रता असते, त्यांची खरी इच्छा त्यामध्ये नसते. खरी इच्छा काही वेगळीच असते. यामध्ये अनेक लोक अपवाद असू शकतात, पण बहुतांश वेळेला आपल्याला जगामध्ये हेच दर्शनाला येतं की कुठलाही मनुष्य जर एखाद्या ध्येयापर्यंत जाऊ शकत नसेल तर यामध्ये एक गोष्ट कुठली तरी कमी असते. एक तर त्याची इच्छा खरी नसते किंवा त्याची इच्छा तीव्र नसते. आणि ज्याची इच्छा खरी आणि तीव्र असते तेच ब्रह्मानंद महाराज होऊ शकतात. तेच भक्त प्रल्हादाप्रमाणे दृढतेने भक्ती करू शकतात. तुम्ही प्रपंचामध्ये राहत असताना, या अल्पसंकल्पांमध्ये राहत असताना जर खऱ्या आणि तीव्र भावनेने या संत संगतीमधून या भावनेपर्यंत पोहोचला की मला याच जन्मामध्ये रामापर्यंत जायचंय, तर सज्जनो सदा सत्य संकल्प चित्ती वसावा ही भूमिका तुमची निश्चित दृढ झाली म्हणून समजा. आणि हे केवळ संत संगतीमधूनच होतं बरं का. असा विचार करा की जर संत आमच्या जीवनात आला नसता तर आम्हाला कोणी देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हे सांगितलं असतं. कोणी आम्हाला शिकवलं असतं की रामाची भेट घ्या, रामाचं दर्शन घ्या. आम्हाला तर रामाचं दर्शन म्हणजे केवळ मंदिरामध्ये जाणं एवढंच कळालं असतं, होय की नाही. पण तो राम माझ्या चित्तामध्ये वसतो, अशा रामापर्यंत जाणं हे आम्हाला कोणी शिकवलं असतं बरं. हे या संत संगतीमुळेच आम्हाला कळालं ना. म्हणून समर्थ म्हणतात सदा सत्य संकल्प चित्ती वसावा. आणि जर तुमची ती इच्छा खरी आणि तीव्र असेल ना तर तिसरं चरण हे स्वाभाविकपणे तुमच्या जीवनामध्ये उतरेल. जनी जल्प विकल्प तोही त्यजावा. जल्प विकल्प ही जल्पना आपण बघतो बऱ्याचदा मानवी समाजामध्ये गप्पा मारताना इतक्या अनाठाई गोष्टी आपण बोलत असतो, काहीही कारण नसतं. बऱ्याचदा आपला बऱ्याच विषयांशी काही काडी मात्र संबंध देखील नसतो. विशेषतः जेव्हा राजकारण किंवा समाजकारणाच्या गप्पा निघतात तेव्हा त्याविषयी तुमच्या मताला शून्य किंमत आहे. केवळ तिथं वादविवाद आणि वेळेचा अपव्यय याच्या पलीकडे काहीही तुमच्या पदरामध्ये पडत नसतं. तरी देखील मनुष्य अशा या जल्पनांमध्ये पडून राहतो, प्रपंचाच्या गप्पा मारत राहतो, माणसांच्या गुणदोषाची चर्चा करत राहतो. या सगळ्या जल्पनांमध्ये त्याला एक कळत नाही की त्या परिस्थितीमध्ये तर आपण काही फरक पाडू शकत नाही, पण आपण मात्र आपल्या स्वतःचं केवढं नुकसान करून घेतोय. आपण म्हणाल दादा नुकसान काय, प्रपंचाच्या गप्पा मारल्या, निंदास्तुती केली की जरा मनाला बरं वाटतं, होय की नाही. पण सज्जनो आपल्याकडे फार मोजके क्षण आहेत आणि सदा सत्य संकल्प चित्ती वसावा ही जर खरी तीव्र इच्छा असेल तर एक एक क्षण महत्वाचा आहे. एक एक क्षण आपण बघितलं ना, मरे एक त्याचा दुजा शोकवा आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. असा प्रत्येक क्षण आपण मृत्यूकडे चाललेलो आहोत. आणि मग ही परमार्थाची अवस्था म्हातारपणी कधीतरी प्राप्त करू ही जल्पना नाही तर काय आहे आमची. असं न वागता प्रत्येक क्षणावरती रामनामाची मोहर कशी उमटवता येईल हा आपण मनापासून प्रयत्न करावा. आणि हा प्रयत्न करण्यासाठी एक आपण सवय लावून घ्यावी स्वतःला. रमाकांत एकांत काळी भजावा. थोडी सवड मिळाली रे मिळाली की मनुष्याने लगेच राम भजनाला लागावं. आणि कर्म करत असताना देखील तुम्हाला कुठल्याही स्थितीमध्ये नामस्मरण सोडायची गरज आहे का? एकांत काळी तर जरूर भजावा. मोकळा वेळ आहे, काय करावं असं आता प्रश्न असेल
तर उगीच आळोखे पिळोखे देत बसण्यापेक्षा त्या रमाकांताचा आपण भजनाचा आनंद घ्यावा. बघा किती तुमच्या मनाला सतेजता येईल, किती उत्साह तुम्हाला जाणवेल. हा रमाकांत एकांत काळी तर भजावाच, पण त्याचबरोबर स्वयंपाक करत असताना देखील जर आपण मुखामध्ये नाम ठेवलं तर ते जेवण न राहता तो प्रसाद होऊन जातो. कर्म करत असताना ऑफिसमध्ये मोकळा वेळ मिळाला की कुठल्या तरी गुणदोषांची चर्चा करत गॉसिपिंग करत बसण्यापेक्षा आपण लगेच स्वतःला त्या रामभजनामध्ये लावावं. आणि मग बघा तुमच्याकडे एकांत उपलब्ध आहे. लोक म्हणतात ना, आम्ही फार बिझी आहोत, आमच्याकडे वेळ नाहीये. सज्जनो, मी तुम्हाला अनुभवाने सांगतो की भजा राम विश्राम योगेश्वराचा, जपू नेमिला नेम गौरी हराचा, ही जी समर्थांची उक्ती आहे ना 21,600 जपाची, ती तुम्ही कितीही जरी व्यस्त असला तरी तुम्हाला प्राप्त करता येण्यासारखी आहे. 21,600 जप म्हणजे साधारणतः दिवसामध्ये एक 6 तासाच्या जपाची अवस्था तुम्हाला करणं अपेक्षित आहे. एक दिवसभरामध्ये तुम्ही पहाटे 2-2.5 तास आणि दिवसभरामध्ये मोकळ्या वेळामध्ये, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की एखाद्या सुटकेसमध्ये सामान भरताना आपण जसं अगदी गच्च भरतो, छोटीशी फट देखील दिसली तरी त्यामध्ये सामान ढकलतो, त्या पद्धतीने जर तुमच्या हृदयामध्ये तो सत्य संकल्प असेल तर तुम्हाला क्षणाची सवड मिळाली की तुम्ही नामाला लागा. 5 मिनिटं मध्ये आहेत, अरे 5 मिनिटामध्ये 3-4 माळा होऊ शकतात आपल्या. एवढा जर आपण नामाचा अट्टाहास आपल्या हृदयामध्ये ठेवला ना, तर हा भजा राम विश्राम योगेश्वराचा, जपू नेमिला नेम गौरी हराचा, ही 21,600 जपाची अवस्था तुम्ही कितीही व्यस्त असला तरी प्राप्त करू शकाल. आणि जेव्हा तुम्हाला ती अभ्यासाने प्राप्त करता येईल ना, तुमच्या लक्षात येईल की आता आपण खऱ्या अर्थाने व्यस्त झालो. कारण इतके काळ तर आपण आपला वेळ फुकट वाया घालवत होतो. जल्पना करत आपण आपला वेळ वाया घालवत होतो. अल्पसंकल्पांमध्ये आपला वेळ वाया घालवत होतो. बघा काय होतं ना, माणसाकडे लिमिटेड एनर्जी आहे, लिमिटेड ऊर्जा आहे. तुम्ही या जल्पना कराल तर ऊर्जा वाया घालवाल, अल्पसंकल्प कराल तर ऊर्जा वाया घालवाल. पण ती सगळी ऊर्जा एकत्रित करून जर ती रामभजनाकडे लावली तर इथं ऊर्जेचा अपव्यय होणार नाही. किंबहुना नामस्मरण हे मला वाटतं न्यूट्रलमध्ये चालणारं इंजिन आहे. त्याला कुठलंही इंधन लागत नाही. ते स्वतःच इंधन रूपाने तुम्हाला जीवन देतं, तुम्हाला संजीवन प्रदान करतं. असं हे रमाकांत एकांत काळी भजावा हा अभ्यास आहे. ठाईच बैसोनी खरा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. थोडा वेळ नामासाठी काढा, हळूहळू ती बैठक वाढवा आणि त्या बैठकीने त्या नामाचं अनुसंधान असं काही लागू द्या की प्रत्येक कर्म तुम्ही ईश्वराला अर्पण कराल, प्रत्येक कर्मामध्ये त्याचं स्मरण राहील, प्रत्येक मोकळा क्षण त्या रमाकांताला आळवण्यामध्ये जाईल. आणि अशा पद्धतीने भजन करणं म्हणजे संताच्या बोधाला जीवनामध्ये उतरवणं आहे. म्हणजे संताला आपण निरंतर आपल्या बरोबर घेऊन जगणं आहे. बघा तुम्ही आपल्या सद्गुरूच्या ठिकाणी जाल, काही काळासाठी जाल, दर्शन घ्याल, प्रसाद घ्याल आणि त्या भावनेने आपण घरी परत याल, तेव्हा संताला तिथं सोडून येऊ नका, त्याला आपल्या बरोबर घेऊन या. आणि त्याला घेऊन येणं म्हणजे या बोध रूपाने आपलं जीवन जगणं आहे. या बोध रूपाने आपण आपला काळ व्यतीत करणं आहे. हे ज्याला जमलं सज्जनो, त्याला त्याच्या जीवनामध्ये संत संगती प्राप्त झाली. असा हा सत्य संकल्प श्रीरामाच्या कृपेने आपल्या सगळ्यांच्या हृदयी वसावा अशी आपण प्रार्थना करूयात. उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.